हा बोला ना. काय ते काय झालंय सर ऐका ना. हां. ते मी काल बाईकमध्ये अण्णाचं नाव घेतलं होतं ना. हो, हो. घेतलं होतं ना साम टीव्हीच्या. ते ते काय साम टीव्हीला घेतलं होतं. अण्णा काय माझे दुश्मन नाहीत किंवा मी अण्णाला मी बी मानतो, विषय तो नाही काही. हो, पण हो. मला थोडंसं वरून परत दाब द्यायला लागले. कोण दिलं? मग त्यांचे कोणी कार्यकर्ते हे ते येऊन अण्णाचं नाव कसं काय घेतलंस म्हणून हं. मला दाब द्यायला लागलेत. मला न्याय भेटला पाहिजे. हं, हं. बरं रेकॉर्डिंग आहेत का काय दाब दिलाय काय? त्यांनी फोनवर नाही दाब दिला, समोर येऊन दिलाय. समोर येऊन घरी? हो हो. हं. कोण होते काही ओळखीचे नावं काही? त्यांचे नावं बी सांगू शकतो मी. त्यांचे नावं क्लिअर माहीत नाहीत. पण एक कोणतरी माने म्हणून काहीतरी माणूस आलता. हं. तेव्हा त्यांनी माझ्या वडिलापाशी त्यांना हे पाठवलंय, म्हणजे निरोप पाठवला की त्याला सांगा शिस्तीत राहायचं. हं. शिस्तीत राहायचं सांगा, नाही तर मग त्याचं म्हणजे पुढं मारू फिरून टाकू काय करायचं काय, त्याला जगायचे का म्हणले. एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेतलंय त्यांनी हां. असं ते म्हणलेच. हो म्हणजे ते माझ्या वडिलापाशी फोनवर म्हणलेत. हं. हा प्रकरण काय झालं होतं सुरुवातीपासून तुमचं? अहो ते प्रकरण ते जे आपल्याकडं आपण गुन्हा FIR दाखल केलाय त्यांच्यावर. हं. ते प्रकरण त्यांचे माझ्याकडे 44,000 रुपये होते तर होते. मी 30,000 रुपये दिले. ती सुद्धा माझ्याकडं फोनपेला हिस्ट्री आहे त्यांची. हं. तर त्यांनी ते गावात येऊन मला त्यांनी म्हणजे माझ्या डोक्याला ह्याला त्याला म्हणजे गंभीर मार आहे. हं. 6-7 टाके पडलेत मला हं. डोक्याला. हं. तर ते त्यांनी हाणलं आणि ते एवढंच मला म्हणले होते. मी अण्णावर आरोप करत नाही. फक्त काय म्हणले होते, आम्ही अण्णाचे माणसं आहेत. हं. एवढं म्हणले होते. मी मारहाण करताना म्हणले की आम्ही अण्णाचे माणसं. हा आम्ही पुढं काय करायचे मला असं म्हणले, पुढं काय करायचं कर, पुढं काय करायचं, पुढं काय करता येईल ते कर, आम्हाला कुठं सोडून आणणार आमचा बाप आहे अण्णा, असं म्हणले. हं. ते जे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला मारहाण केली ते तुमच्या ओळखीचे होते का? हो ओळखीचे होते. त्यांचे नाव आहेत आपल्याकडं. हं. त्यांचे नाव आहेत सगळे. नाव सांगतो त्यांचे. सांगा. आपण FIR मध्ये बी नावं टाकलेली आहेत त्यांचे. सतीश शेषराव खलाटे, श्रीधर ज्ञानदेव खलाटे, तुकाराम सोपान खलाटे, त्यांचे नाव आहेत. ते अण्णाचे आता वर काय व्हायला लागले, ते माणसं काही इकडं तिकडं ह्याचे पैसे त्याचे पैसे निरोप देऊन आम्हाला थोडं धमकवण्याचा प्रयत्न चाललाय सध्या. माझ्या कुटुंबाला मला धमकी यायला लागल्या.